ज्ञानराधा मल्टीस्टेट बाबत एक मोठी आणि अत्यंत महत्त्वाची बातमी हाती येत आहे। आज छत्रपती संभाजीनगर येथे प्राध्यापक सचिन उबाळेसह ज्ञानराधाच्या ठेवीदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले। ज्ञानराधा संदर्भातील ही महत्त्वाची अपडेट आता हाती येत आहे। आज छत्रपती संभाजीनगर येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ज्ञानराधाच्या ठेवीदारांना न्याय मिळावा या मागणीसाठी प्राध्यापक सचिन उबाळे व ठेवीदार गेले असता उबाळेसह ठेवीदाराला पोलिसांनी ताब्यात घेतले। आज दिनांक 29 ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर शिवसृष्टीच्या आवारात ज्ञानराधाच्या ठेवीदारांना न्याय मिळावा या मागणीसाठी प्राध्यापक सचिन उबाळे यांच्यासह ठेवीदार आपल्या हक्काच्या ज्ञानराधातील ठेवीदारांच्या ठेवी परत मिळाव्यात म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन देण्यासाठी गेले असता सचिन उबाळे यांच्यासह ठेवीदाराला पोलीस प्रशासनाने ताब्यात घेतले। ठेवीदारांच्या कष्टाच्या घामाच्या ठेवी परत मिळाव्यात म्हणून उपमुख्यमंत्री पवार यांना निवेदन देण्यासाठी सचिन उबाळे यांच्यासह अनेक ठेवीदार गेले होते। यावेळी पोलीस प्रशासनाने त्यांना ताब्यात घेऊन बीड शहर पोलीस ठाण्यात पाठवले अशी माहिती जी आहे ती समोर येत आहे। ज्ञानराधा मल्टीस्टेट मधील आपल्या हक्काच्या ठेवी व बचत खात्यावरील ठेवी परत मिळाव्यात म्हणून गेल्या जवळपास 8 ते 10 महिन्यापासून मराठवाड्यासह महाराष्ट्रभरातील ठेवीदार जे आहेत ते त्रस्त आहेत। या ठेवीदारांनी विविध आंदोलने, मोर्चे, रस्ता रोको याबरोबरच शासन प्रशासन दरबारी वारंवार तक्रारी केल्यात। एवढेच नाही तर सत्ताधारी विरोधक यांनाही वारंवार तक्रारीही केल्यात, परंतु ज्ञानराधाच्या आपल्या हक्काच्या ठेवी व बचत खात्यावरील रक्कम त्यातील पैसे परत मिळत नसल्यामुळे हे ठेवीदार फार आर्थिक अडचणीत सापडले असून ठेवीदार वेगवेगळ्या पद्धतीने निवेदने, मोर्चे, आंदोलन करत आपल्या ठेवी परत मिळाव्यात म्हणून न्याय हक्काने लढत आहेत। परंतु दुसरीकडे शासन मात्र याची गांभीर्याने दखल घेत नसल्याचंच ठेवीदाराच्या तोंडून ऐकावयास येत आहे।